सातारा जिल्ह्यातील फलटणची ओळख नजीकच्या काळात फ्युएल हब अशी झाली तर आश्चर्य वाटायला नको, कारण इथे अनेक संस्था व्यक्ती शाश्वत ऊर्जेबाबत वेगवेगळे प्रयोग करतायत आणि ते यशस्वीही होत आहेत. ग्रामीण आणि शहरी जीवनमानातील फरकाच्या रेषा यातून पुसल्या जात आहेत. या प्रयोगांमधून ग्रामीण महिलांचं आयुष्यमान सुधारण्याचाही प्रयत्न होतोय, हे विशेष. ग्रामीण भागात सगळीकडे असलेला जैवभार म्हणजेच बायोमास, इंधन पिकं आणि कोणालाही सहज वापरता येईल असं तंत्रज्ञान ही सर्व या प्रयोगांची सामायिक वैशिष्ट्य. ग्रामीण भागातील लोकांची जगण्याची प्रत उंचावण्याचा, त्यावर कायमस्वरूपी उपाय शोधण्याचा ध्यास या प्रयोगांमधून दिसतोय. फलटण जवळच्या काही वाड्या वस्त्यांवर हेच वेगळे प्रयोग बघायला साम टीव्हीची टीम पोहोचली. दुष्काळामुळे गाव सोडून आलेल्यांची वस्ती, सर्वदूर पसरलेला परिस्थितीचा अंधार, वाकून घरात शिरल्यानंतर एक कंदील वजा स्टोव्ह दिसला. बिल गेट्स फाउंडेशननं नावाजलेला अमेरिकेत पोहोचलेला लँडस्टोव्ह उपकरण झोपडी उजळवत होता. वडजल, चौथरवाडी, गारपीटवाडी, शिंदेवाडी या परिसरातील वाड्यांवर काही घरांमध्ये नारीचा लँडस्टोव्ह वापरण्यात येतोय. कंदील आणि स्टोव्ह असा दुहेरी वापर केरोसिनवर करता येतो. सविता पवारांचं घर या लँडस्टोव्हमुळे उजळतंय. धूर लय होतो चुलीच्या ह्याच्यावर काय होते, भांडी काळे होत नाही, ते ताप एवढा नसतो ह्याच्यावर. हे असं होते. ह्याच्यावर भाजी, भात, भाकरी बी होते, त्या ह्याच्यावर चपाती, दूध तापतं, पाणी गरम होतं. शेती, ऊर्जा आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात गेली 31 वर्ष सतत संशोधन करणारे डॉक्टर अनिल राजवंशी यांच्या कल्पनेतून हे नवं उपकरण तयार झालंय. IIT कानपूरचे ग्रॅज्युएट असलेले आणि फ्लोरिडातून मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये डॉक्टरेट मिळवलेले अनिल राजवंशी आणि त्यांच्या पत्नी डॉक्टर नंदिनी राजवंशी यांनी अमेरिका सोडून भारतात येणं पसंत केलं, ते एका ध्यासानं. शहरी जीवनात न रमता फलटण सारख्या ठिकाणी त्यांनी काम सुरू केलं. निमकर ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून या दाम्पत्यानं शाश्वत विकासासाठी संशोधन सुरू केलंय. What is growing in the field, शेतातून जे काही उगवतंय आणि सूर्यप्रकाशापासून जे मिळतंय त्याचा जर तुम्ही योग्य उपयोग केला तर तो निश्चितच फायद्याचा आहे, पण त्याचा दुरुपयोग होता कामा नये. what is in the ground, then it is unsustainable. ऊर्जा तंत्रज्ञान आणि ग्रामीण स्त्रीचे इंधन गोळा करण्याचे हाल कमी करताय. भारनियमनातही मुलांना अभ्यास करता येतोय. याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर वाचता येत होता. लँडस्टोव्ह मध्ये केरोसिन वापरण्याऐवजी कृषीजन्य अवशेषांपासून केरोसिन बनवण्याचं संशोधन सुरू आहे. ग्रामीण भागातील उपहारगृह लँडस्टोव्हवर चालवता येतील असा डॉक्टर राजवंशी यांना विश्वास आहे. त्यानंतर डॉक्टर राजवंशींनी पर्यावरणपूरक इलेक्ट्रॉनिक रिक्षा दाखवायला सुरुवात केली. व्हिक्टोरियन बग्गी सारख्या पण आकारानं लहान, 2 माणसं बसू शकतील अशा टुमदार रिक्षा उभ्या होत्या. We have developed this what is a concept of the land stove, which runs on kerosene today. लँडस्टोव्ह ही संकल्पना नक्की अशी आहे की हा लँडस्टोव्ह केरोसिनवर चालतो, त्यामुळे एका चांगल्या ऊर्जेची निर्मिती होते. विशेष म्हणजे संपूर्ण कुटुंबासाठीचं जेवण त्यावर शिजवता येतं आणि पाणी तापवण्यासाठीही हे उपयुक्त आहे. ऊर्जेचा पुरेपूर आणि योग्य वापर व्हावा हाच आमच्या प्रकल्पाचा उद्देश आहे आणि त्यामुळे आम्ही हेही दाखवू शकलो की ही ऊर्जा गरीब वर्गासाठी किती फायद्याची आहे. For cooking and clean water. ग्रामीण भागातील समस्यांसाठी उच्च तंत्रज्ञान वापरण्याची गरज डॉक्टर राजवंशी आग्रहपूर्वक सांगतात. संशोधनात कृषी आणि ऊर्जेची घातलेली सांगड सर्व उपकरणांमध्ये दिसून आली. साखर कारखान्यातील पाचटापासून गॅसिफायरच्या माध्यमातून कारखान्याची ऊर्जेची गरज भागते, हे त्यांनी सप्रमाण दाखवून दिलंय. ग्रामीण भागात वीज आणि स्वच्छ पाणी या दोन्ही समस्यांवर नारीत सातत्यानं संशोधन सुरू आहे. राजवंशी ही माहिती देत असताना अंजन गवत कापण्याचं काम एका बाजूला सुरू होतं. त्याविषयी डॉक्टर नंदिनी यांनी एक रंजक माहिती दिली. सेंक्रस सिलियारिस आणि सेटिजरस अशा 2 जाती आहेत गवताच्या. त्याला मराठीत अंजन आणि धामण असं म्हटलं जातं.
तर राजस्थानमध्ये मोठ्या प्रमाणावर हे गवत वाढतं, पण इथे आम्ही काही विशेष पाहिलेलं नाही आहे. तर आम्ही असा विचार केला की ते राजस्थानसारख्या ठिकाणी वाढतं तर त्याला खूपच कमी पाणी लागत असलं पाहिजे, म्हणून आम्ही इथे आता जगातून वेगवेगळ्या ठिकाणहून जाती आणून त्या लावून त्याचा अभ्यास सुरू केला आहे. आणि पुढच्या वर्षी आम्ही जे बी यावर्षी गोळा केलं आहे ते मोठ्या प्रमाणावर लावून त्यापासून कुरणं तयार करण्याचा आमचा मानस आहे. विशेषतः शेळ्या मेंढ्यांना हे उपयुक्त होईल अशी आमची खात्री आहे. डॉक्टर अनिल राजवंशी तरुणांशी सतत संवाद साधतात. त्यांच्या मते कृषी अभियांत्रिकीकडे हुशार विद्यार्थ्यांनी वळण्याची गरज आहे. त्यातील संशोधनाचं आव्हान मोठं आहे. शेतीची आणि उद्योगाची सांगड घालायला हवी. त्यातही ऊर्जा निर्मिती करणाऱ्या शेतीसाठी कॉर्पोरेट क्षेत्रानं पुढे येण्याची आवश्यकता आहे. उद्योगाच्या विस्तारासाठी कृषी क्षेत्रात गुंतवणूक केल्यास ग्रामीण विकास अशक्य नाही. गावखेड्यांमध्येच सुविधा उपलब्ध झाल्या तर मग शहरांकडे होणारं स्थलांतरही थांबेल. आणि म्हणूनच इथं महत्त्व आहे ते डॉक्टर अनिल आणि डॉक्टर नंदिनी यांच्यासारख्या स्वदेश प्रेमींची. कॅमेरामॅन सुनील डांगेसह अमित गोळवलकर, साम टीव्ही, फलटण.